नमस्कार मंडळी, आरती स्पेशल चॅनलमध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तुम्ही म्हणताल थोडासा वेगळा व्हिडिओ आहे, हिने काय सुरुवात केलेली आहे? तर मी गेले होते माझ्या पाहुण्यांसोबत टाकळी डोकेश्वर मंदिरामध्ये। शिव मंदिर आहे, शिवलिंग आहे बघा, अशा प्रकारचं स्वयंभू शिवलिंग आहे हे, आणि लेणी स्वरूपात हे मंदिर आहे। सुंदर वाटलं म्हणून शूट केलं होतं, पण शूट सापडत नव्हतं आणि अचानक आत्ता सापडलं तर म्हटलं चला अपलोड करू चॅनलवर। पायथ्यापर्यंत गाड्या जाऊ शकतात आणि पुण्यापासून अवघ्या 3 तासाच्या अंतरावर हे मंदिर आहे। सुंदर परिसर आहे आणि निसर्गरम्य असून शांतता प्रिय लोकांसाठी हा एकदम छान आहे। चढण्यासाठी काही खूप चढावं लागत नाही, पायऱ्या सुद्धा व्यवस्थित आहे, ट्रेकिंगची काही गरज पडत नाही। वर गेल्यानंतर सीतेचं न्हाणीघर आहे इथं वर गेल्यावर, आणि जसे जसे आम्ही जिना चढून वर येत होतो तर समोर असं किल्ल्यासारखी भिंत समोर दिसली। मला असं वाटलं आतमध्ये गेल्यानंतर मंदिर म्हणजे आपण जसं जुन्या पद्धतीने दगडामध्ये बांधलेलं मंदिर असते तसं असेल, पण नाही, हे लेणी स्वरूपात आहे, पूर्ण डोंगराच्या आतमध्ये आहे आणि बाहेर इतकं गरम होत होतं तर त्याच्या दुप्पट आतमध्ये थंडावा होता, नैसर्गिक थंडावा। तुम्हाला इथं जे स्वयंभू शिवलिंग आहे याच्या ऐवजी अजून काय बघायला मिळणार आहे? तर वर तुम्हाला सीतेचं न्हाणीघर आहे आणि बरोबर सीतेच्या न्हाणीघराच्या खालच्या बाजूला पाण्याची सोय आहे, म्हणजे नैसर्गिक पाण्याचा साठा आहे। तर तो साठा मी तुम्हाला दाखवू शकते, आणि बरोबर त्याच्या वरच्या बाजूला बघा, इथं शूटमध्ये दिसत असेल तुम्हाला, डोंगरावर एक चौकोन दिसतोय बघा वरच्या बाजूला एकदम वर, तर तिथं आहे सीतेचं न्हाणीघर। इथे पाणी बघायला मी गेले, मला वाटलं किडे वगैरे आहेत का काय पाण्यामध्ये, तर बिलकुल नाही। मला तिथल्या पुजाऱ्यांनी ते पाणी काढून दाखवलं, तर ते पिण्यासाठी सुद्धा काही लोक वापर करतात असं त्यांनी सांगितलं। तर चप्पल खाली सोडा म्हणून त्यांनी लिहिलंय, म्हणजे वर चप्पल वगैरे काही घालून जाऊ नका, कारण की हे पाणी पिलं जातं आणि शिवलिंगावर अभिषेकासाठी सुद्धा हेच पाणी वापरलं जातं। चला आपण आता मंदिरात जाऊया। मंदिरात गेल्यानंतर तुम्ही सुरुवातीलाच बघा अशी दीपमाळ आहे, दगडी दीपमाळ आहे, आणि आतमध्ये पडझड होत आहे, किंवा आता पुरातत्व विभागाकडे हा भाग असल्यामुळं त्यांनी काही भाग आपल्या इथं व्यवस्थित राहावा या अंदाजाने त्यांनी इथं डागडुजीचं काम केलेलं आहे। मस्त मस्त शिल्प आहेत बघा, काही ठिकाणी हे वातावरणाच्या परिणामामुळं ते तुटून पडलेले आहे। आतमध्ये गेल्यावर पण खूप प्रसन्न वाटतं। इथं पद्धत आहे, चंदन स्वतः उगाळावा लागतो आपल्याला आणि तो चंदन आपल्या माथी लावून घ्यावा लागतो। तर आम्ही अशा पद्धतीने चंदन उगाळत होतो बघा, चंदनाची काठी तिथंच आहे आणि तिथंच त्याच दगडावर आपण चंदन उगाळायचं, आपल्या कपाळाला लावून घ्यायचं आणि देवाचं दर्शन घ्यायचं आहे। इथे 2 नंदी आहेत, अगदी मंदिराच्या गर्भगाभाच्या समोर एक नंदी आहे, आणि एक आतमध्ये आपण जेव्हा पूर्ण प्रदक्षिणा घालायसाठी मागच्या बाजूने जातो तर उत्तर बाजूला एक नंदी आहे, तिथून आपल्याला उलटी प्रदक्षिणा घ्यायची असते। तर आपण इथल्या पुजाऱ्यांसोबत थोडीशी माहिती घेऊया आणि व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे ते दाबायला विसरू नका। तुम्हाला अशा प्रकारच्या लेण्या मंदिरं बघायला आवडत असतील तर टाकळी मंदिर हे तुम्ही नक्की बघायला विसरू नका। अगदी अननोन प्लेस आहे, पण बघण्यासारखी जागा आहे, नक्की भेट द्या। आणि आपण थोडंसं पुजाऱ्यांशी गप्पा मारूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। हे बघा, पूर्ण पाणी आहे, गोड पाण्याचा साठा इथून येणार बघा। ते साठा कसा साठवावं तर इथून त्यांनी तेव्हाच बघा, त्यांनी किती डोकं लावलंय, हे शास्त्र किती आहे की डोंगरावर पडलेलं पाणी इथं साचणार। या मग काय इतिहास आहे तो माहित नाहीये, परंतु जेव्हा एवढा चढ माणूस चढून येणार या भागामध्ये दर्शनाला येणार तर त्यांना शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी किंवा इथल्या लोकांसाठी पाण्याची सोय करतायत। पाणी काढायला आला, गोड पाणी आहे ना, गोड पाणी, एक पाणी पिऊन बघा। वर एक खोली आहे, त्याला सीतेची न्हाणी म्हणतात, सीतेची न्हाणी म्हणतात। पूर्वीच्या काळचं आहे ना, सीता राहिलेली आणि इथून पाणी घ्यायचं आंघोळीला, आंघोळीला इथून पाणी घ्यायचं का? कुठे हे सांगा आपलं क्षेत्रफळ। हे डोकेश्वर मंदिर हे नगर पासून साधारणतः 40 किलोमीटर अंतरावर आहे। टाकळी डोकेश्वर गाव, तिथून पुढे इथे 5 किलोमीटर अंतरावर डोकेश्वराचं म्हणजे महादेवाचं मंदिर आहे। मंदिराची पूर्ण आख्यायिका अशी आहे का त्याचं हे इसवी सणापूर्वी हे पांडवकालीन कोरीव लेणी आहे। आज मितीला 2023 वर्ष चालत, म्हणजेच याचा अर्थ 2023च्या पूर्वी
साधारणतः 2005 250 वर्ष तरी ह्या ठिकाणाला झालेली असतील. हा इतिहासातला हा आपल्याला उल्लेख सापडतो या ठिकाणी. इथे महादेवाचं मंदिर जे आहे, शंकराची मूर्ती, शंकराचं लिंग आहे, ते पूर्णपणे स्वयंभू आहे. याच्यात कुठलाही काय भाग केलेला नाही. कोरीव म्हणजे स्वयंभू मंदिर आहे. हा डोंगराचा पाठीमागचा भाग आहे, तो सुद्धा कोरीवलेला आहे. तो तुम्हाला थोडा फरशीचं काम केलं असेल किंवा दगडाचं काम केलं, हे फक्त पडझड झालेली त्याची ती दुरुस्ती केलेली. ह्याचा बाहेर दोन बाकीचे बाहेर हे केलेले त्याचे ते संरक्षक बाबी म्हणून ते आपण जे राजे राजवाड्याला असतात त्या पद्धतीचे ते दोन देव बाजूला आहेत. डाव्या बाजूला उजव्या बाजूला आपल्या इकडून जाताना डाव्या हाताला ज्या लागतात त्या सप्तसूत्री माता आहेत. एक बाजूला गणेश आहे, एक बाजूला कार्तिक आहे. मागच्या बाजूला ते समोर एक नंदी आहे. परत उत्तरेच्या बाजूला एक मोठा नंदी आहे. ही प्रदक्षिणा घालताना आपण पूर्णपणे या पद्धतीप्रमाणे त्या नंदीपर्यंत घालायची आणि नंदीनंतर परत आपल्याला अर्ध प्रदक्षिणा ती घालायची असते. फक्त त्याचा आपला एक धार्मिक बाब म्हणजे एक तीर्थ जात, याचा जे अभिषेकाचं पाणी पडतो त्याला आपण तीर्थ म्हणतो, ते तीर्थ ओलांडू नये हाच त्याच्या मागचा बाकीचा उद्देश आहे. बाकीचा हा फार फार प्राचीन पुरातत्व काळातला असल्यामुळे पुरातत्व खात्याची याच्यात देखभाल दुरुस्तीची हा भाग त्यांच्याकडे येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला वैयक्तिक जरी किती आपण म्हटलं याला मला वेगळे सुशोभीकरण करायचं, ते आपल्या पद्धतीने आपल्याला ते करता येत नाही. आणि याचं जे आहे खाली पिंडी आहे ती चौकोनी आहे, बाकी गोल असतात. आता हा स्वयंभू भाग आहे. पिंडीचा जो भाग आहे तो स्वयंभू भाग आहे. फक्त हा जो भाग आहे, पूर्वी काली काही आता तुम्ही पाहिला असेल बऱ्याचशा दगडाचा हा भाग खाली दगड चौकोनी केले. हा आपलं मानवाने तयार केलेला. कारण काय तर ही दगडाची झीज होत राहते, ही जास्तपणे ह्या पिंडीची झीज होऊ नये यासाठी याला तो आधार आपण दिलेला आहे. तो खालून आणि आपली जी जुनी पिंड आहे ती वरच्या बाजूला, ही जुनी पिंडचा हा भाग इथून आहे, म्हणजे खालून पासून केलेली आहे, खालपासून त्याला दिलेला. हा फक्त संरक्षण म्हणून त्या बाजूची हा भाग संरक्षण म्हणून केलं. कारण इथं पूर्णपणे अभिषेक होतात, पाणी ओतलं जातं, कोणी भाविक येतो पाणी ओतलं जातं, त्याच्यामुळे झीज हा प्रकार जास्त येतो. तरी आपण आता सध्या पाणी घालणं बरचसं कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. जास्त पूर्वी पण बादल्या पाणी होतायचं, ते आपण आता त्यातला बराचसं जवळजवळ 90% आपण पाणी टाकणं कमी केलं, जेणेकरून त्याची झीज होऊ नये जास्त. तुमचं नाव नाही सांगितलं. मी विलास गोसावी, त्या मंदिराचा ट्रस्टी आहे मी. आणि आपलं हे जे मंदिर आहे हा कुठल्या, म्हणजे इथे यायचं म्हटल्यावर प्रवास करून यायचं म्हटल्यावर कसं यावं लागेल? नगर, सुरुवातीलाच आपल्याला मी कल्पना दिली की नगर पासून 40 किलोमीटर अंतर आहे. शिरूर पासून ह्या बाजूने आलं, पुणे, शिरूर, राळेगण, पारनेर, कानूर ह्या भागाने आलं तर शिरूर पासून 70 ते 75 किलोमीटर इथे येतपर्यंत. टाकळी डोकेश्वर गाव आहे. हे येते ढोकी गाव म्हणून इथे, त्या ढोकीच्या हद्दीत इथे येते. इकडून आळेपाट्यावरून जरी आलता, आळेपाटा ते टाकळी डोकेश्वर 40 किलोमीटर अंतर आहे आणि टाकळी डोकेश्वर पासून हे 5 किलोमीटर अंतरावर आहे. नगरहून आला तर ढोकी गाव आहे. त्या ढोकी हे आधी येते तर ढोकी गावाच्या हद्दीत येते. टाकळी डोकेश्वर ढोकी ही बाउंड्रीच आहे इथली. मग टाकळी डोकेश्वर ते ढोकी आणि ढोकी ते परत मधला रस्ता आहे त्याला, आणि तो तिथून पुढे परत 3 किलोमीटर आहे. गुगल मॅपवर सहज कुठेही, कारण ही मोठाली गाव आहेत, त्यामुळे गुगल मॅपला आपला सहज पत्ता, त्याचा रोड ते मिळू शकतं आपल्याला. आपली ओळख. आपला हा व्हिडिओ आपल्या फॅमिलीतील ज्या मेंबर्सनी पाहिलेला आहे आणि ज्यांनी कोणी या मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं असेल त्यांनी प्लीज कमेंट करा, किंवा तुम्ही या गावचे असताल आणि तुम्ही इथं दर्शनाला जात असाल तर या मंदिराबद्दलची थोडीफार माहिती तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्या फॅमिलीतील बाकी मेंबर्सला सुद्धा इथं जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. खरंच हे मंदिर बघण्यासारखं आहे. या भागात जतन केलेलं आहे त्यांनी. आपल्या ज्या जुन्या मूर्ती आहेत ज्यांचा भंग व्हायला लागलेला आहे वातावरणामुळं, त्या जतन करण्याचा प्रयत्न केला आणि काही इथं अवशेष आहेत. मागच्या बाजूला अंधार येते, एकदम जुनं आहे. हा मोठा नंदी, या नंदीपासून आपल्याला
परत पुढे प्रदक्षिणा करायची. इथे बघा मंदिराचा भाग आहे. ते तुम्हाला लिंग दिसतंय, शिवलिंग. ओम नमः शिवाय. आणि पूर्ण लेणी आहे ही. खंड आहे आतमध्ये, पूर्ण दगडात कोरलेली आहे बघा. पूर्ण हाताने काम केलेलं आहे. खूप जुनं बांधकाम. हे जे लेणीचं काम आहे खूप जुनं आहे. इथे काही भाग आहे. जे त्यांनी आपल्याला माहिती दिलेली गणपती आहे बघा. ही अशी दिसते लेणी. मला ही लेणी पाहिल्यावर पाताळेश्वर जे पुण्यातलं मंदिर आहे आपल्या शंकराचं, त्यांची आठवण झालेली आहे. साधारण तशीच लेणी आहे. तेव्हाचे हे आउटलेट्स आहेत जुने पद्धतीचे. कप्प्यानं हात लावा. ते बघा तिथून ते जे दाखवतायत ना, तिथून पायऱ्या केलेल्या आहेत. आणि तिथे वरच्या बाजूला जी रूम आहे ती सीतेची रूम आहे. आणि चढण्यासाठी जो बघा. मंदिराचं दर्शन झाल्यावर आमच्या फॅमिलीतील सर्व मेंबर्स असे बाहेर येऊन झाडाखाली शांत बसले होते. मस्त वाटत होतं बसल्यावर इथे. थोडा आराम करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खालचं लाईक बटन दाबा आणि ओळखीच्या लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.